कार्यालयामध्ये मनसेकडून पालिका प्रशासनाच्या विरोधात सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे। मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सध्या नाशिक महानगरपालिकेमध्ये केली जाते। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये सध्या मनसेचे हे कार्यकर्ते शिरलेले आहेत। आपण बघतोय त्यांनी या कार्यालयामध्येच ठिय्या मांडलेलाही दिसतो आहे। आजच मंत्री गिरीश महाजन हे महापालिकेमध्ये दाखल होत आहेत। एका बाजूला ते बैठक घेणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आलेले आहेत। एका अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये मनसेचे हे पदाधिकारी अक्षरशः झोपलेले आहेत। घोषणाबाजी चालू आहेत आणि प्रशासनाकडे जबाब मागत आहेत। काय नाशिक महानगरपालिकेमध्ये जो काही जी शहराची आता वाट लागलेली आहे, संपूर्ण शहर खड्डेमय झालेलं आहे, त्याचा या अधिकाऱ्यांनी हिशोब द्यावा। आजपर्यंत 5 जण मृत्युमुखी पडलेले आहे, त्याचं कोण करणार? याला जबाबदार कोण आहे? कुंभमेळ्याचा जो निधी आला हा निकृष्ट काम, जो सर्व निकृष्ट काम केलेलं आहे, आलं लक्षात? त्या सगळ्या काही गोष्टीमध्ये अधिकाऱ्यांना आणि या प्रशासनाला हिशोब द्यावा लागेल, जेणेकरून आमचे नाशिकचे माणसं मरताय, मग हे लोक काय करताय? खुर्चीवरती कोणीच नाहीये बसलेलं, काय चालू आहे हे? सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की संपूर्ण नाशिक शहर त्रस्त झालेले, संपूर्ण शहर खड्डेमय झालेले, संपूर्ण शहर भकास केलेले। मग जर समजा आज इतके लोक मृत्युमुखी पडताय, यांना काहीच घेणं देणं नाहीये, अधिकारी इथं खुर्चीवर नाहीये, याचं उत्तर कोण देणार? आयुक्तांना भेटलात का? आयुक्तांना भेटलात? आयुक्तांना आम्ही भेटायला गेलो, परंतु ते स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगला गेले। त्यांना आम्हाला भेटायला वेळ नाहीये, ते फक्त टक्केवारीमध्ये मग्न आहे। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि जनतेला या सगळ्या गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल। गिरीश महाजन आता आलेले आहेत, गिरीश महाजन बैठक घेत आहेत, त्यांना सुद्धा आम्ही घेरावा घालणार आहे। गिरीश महाजन साहेबांना सुद्धा आम्ही घेरावा घालणार आहे आणि त्यांना प्रश्न विचारणार आहे की तुम्ही हे शहर संपूर्ण खड्डेमय केलं आहे, त्याला तुम्ही उत्तर काय देणार? त्याला आम्हाला जबाब द्या। जे लोक मृत्युमुखी पडले त्याला जबाबदार कोण आहे? तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाहीये, कुठल्या पद्धतीचा आराखडा नाहीये, मग तुम्ही एवढं शहर खोदून ठेवून काय केलं? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। म्हणून नाशिक महानगरपालिकेचा विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला। 2012 ते 2017 या कालखंडामध्ये एकही मृत्यू झाला नाही, कुणीच इतकं सुंदर आम्ही काम करून दाखवलं आणि आज खालून पासून तर वरपर्यंत तुमची सत्ता आहे आणि लोक मरताय। आज मनसेचं आंदोलन चालू आहे, पुढे मनसेचं आंदोलन तर नाशिक महानगरपालिकेमध्ये सध्या मनसे आक्रमक होते आणि हे आंदोलन सुरू आहे, याकडे लक्ष राहील। तुर्तास एक छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।